जिल्ह्यातील प्रशासन सध्या प्रचंड ताणाखाली आहे। एकीकडे लोकांच्या समस्या, महसूल विभागाचे वाढते काम, तर दुसरीकडे तब्बल 110 पदे रिक्त अशा दुहेरी कात्रीत कर्मचारी वर्ग अडकला आहे। सामान्य जनतेच्या सोयीसाठी वाढलेल्या कामाच्या ताणामुळे आणि कामकाज सुरळीत राहावे यासाठी मिरज तहसीलदार मॅडम यांनी नियमानुसार आणि परिस्थितीची गरज लक्षात घेऊन काही खाजगी कामगारांची तात्पुरती नियुक्ती केली आहे। हा निर्णय फक्त आणि फक्त लोकहितासाठी आहे। जिल्ह्यातील एकूण 250 मंजूर पदांपैकी 110 पदे रिक्त, प्रत्येक तालुक्यात किमान 10 कर्मचारी कमी, परिणामी क्लार्कसारखे महत्त्वाचे कर्मचारी अत्यंत मर्यादित, यामुळे अधिकारी कर्मचारी वर्गावर जबरदस्त ताण आहे। या परिस्थितीत मिरज तहसील कार्यालयात कर्मचारी दिवसाचे 12 तास काम करूनही कामाचा डोंगर कमी होत नाही। सकाळी 9 पासून रात्री 9 पर्यंत अखंड मेहनत करूनही लोकांच्या कामांची गर्दी कमी होत नाही। अशा कठीण परिस्थितीत तहसीलदार मॅडम यांनी धाडसी निर्णय घेत बाहेरचे कामगार आणि खाजगी कर्मचारी नियुक्त केले, जेणेकरून सामान्य जनतेला वेळेत सेवा देता येईल आणि कार्यालयातील काम सुरळीत राहील। हा निर्णय लोकहिताचा असून परिस्थितीच्या गरजेतून घेतलेला आहे। मात्र काही राजकीय पक्ष आणि संघटनांकडून या निर्णयाचा विपर्यास करून तहसीलदार मॅडम यांच्यावर खोटे आरोप लावून बदनामी करण्याचा गलिच्छ प्रयत्न सुरू आहे। महिला अधिकारी असल्याने त्यांना वारंवार टार्गेट करणं, दबाव आणून आपल्या गुंठेवारीसारख्या वैयक्तिक स्वार्थाचे कामे प्रशासनाकडून काढून घेण्याचा हा डाव जनतेसमोर आता उघड झाला आहे। विशेष म्हणजे हेच राजकीय पक्ष आजवर जनतेच्या पाणी, रस्ते, बेरोजगारी, महागाई यांसारख्या प्रश्नांवर एक शब्द काढत नाहीत। मात्र स्वतःचा फायदा अडकल्यावर आंदोलन आणि बदनामीचा खेळ सुरू करतात। तहसीलदार मॅडम आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग प्रामाणिकपणे आणि प्रचंड तणावाखाली देखील लोकांच्या सेवेत झटत आहेत। कोणताही राजकीय दबाव, खोटे आरोप किंवा अफवांना ते बळी पडणार नाहीत। प्रशासन, जनता आणि जागरूक नागरिक यांचं एकत्रित सहकार्य हेच या परिस्थितीतून मार्ग काढण्याचं साधन आहे।